या स्पर्धेच्या निमित्ताने जरी कबड्डी स्पर्धेला आपण सुरुवात जरी केली असली आजच्या या चौथ्या दिवशी व्यासपीठावर जो कार्यक्रम आहे त्याला देखील आपण सहकार्य करायचं। सर्वप्रथम शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी आणि अर्जुन पुरस्काराचे मानकरी एअर इंडिया संघाचे माजी खेळाडू, भारतीय संघाचे माजी संघनायक, भारत विरुद्ध पाकिस्तान जो कबड्डीचा सामना जो रंगला आणि ज्यांनी भारताला अजिंक्य ठरवलं ते अशोक शिंदे आज या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि या स्पर्धेच्या निमित्ताने अर्जुन पुरस्काराचे मानकरी आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू अशोक शिंदे यांना मी विनंती करतोय आणि आदरणीय सर्व मान्यवर पाहुण्यांना विनंती करतोय की आज या ठिकाणी शिवछत्रपतींच्या पुतळ्याला आपण पुष्पमालिका अर्पण करावी अशी मी विनंती करतोय। आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू, एअर इंडिया संघाचे माजी संघनायक, भारतीय संघाचे संघनायक, अर्जुन पुरस्काराचे मानकरी अशोक शिंदे हे आणि त्याचबरोबर पुणेरी फलटणचे प्रशिक्षक अशोक शिंदे हे शिवछत्रपतींना पुष्पमालिका अर्पण करतील। छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद। आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कॅरमपट्टू आणि शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी आदरणीय अरुणजी केदार सर यांना मी विनंती करतो क्रीडा महर्षी आदरणीय बुवा साळवींच्या प्रतिमेला आपण पुष्पमालिका अर्पण करावी। आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे पंचमंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य दीपक मसूरकर यांना मी विनंती करेन या ठिकाणी आदरणीय मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे संस्थापक आणि अध्यक्ष आज या ठिकाणी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या फेसबुक पेज लाईक करण्यासाठी ज्यांचं मोठं योगदान आणि कबड्डी स्पर्धेला नेहमी आम्हाला सहकार्य करणारे सन्माननीय अमित चिवलकर आज या ठिकाणी उपस्थित आहेत। मुंबई उपनगर कबड्डी संघटनेचे सरचिटणीस रमेशजी हरियान सर, मी आपणास विनंती करेन मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचं फेसबुक पेज या ठिकाणी जे लाईक करण्यासाठी ज्यांचं मोठं योगदान लाभलेलं आहे ते अमितजी चिवलकर यांना आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं। फोटोग्राफर
फोटोग्राफर मी हरियाण सरांना त्याचबरोबर त्यांचे सहकारी विनायक खोत यांना देखील मी आमंत्रित करतोय. विनायक खोत यांना देखील या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जाते. मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे फेसबुक पेज यासाठी त्यांचं मोठं योगदान. आज या ठिकाणी अजय बारी, मी रमेश हरियाण सर, जनरल सेक्रेटरी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन यांना मी विनंती करतो, अजय बारी यांचा देखील या ठिकाणी आपल्याला सन्मान करायचा आहे. मी उपकार्याध्यक्ष प्रवीण सावंत यांना मी विनंती करणार आहे. माजी शाखा प्रमुख विजय गवडी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे आपल्याला. मी प्रवीण सावंत उपकार्याध्यक्षांना विनंती करतो, माजी शाखा प्रमुख विजय गवडी यांचा आपल्याला सन्मान करायचा आहे पुष्पगुच्छ देऊन. मी सुरेश मोरे यांना माझी विनंती राहणार आहे. आज या ठिकाणी माजी कार्यकारिणी सदस्य भास्कर पांचाळ आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं. मी कार्यकारिणी सदस्य दिनेश लाड यांना मी विनंती करतोय. माजी कार्यकारिणी सदस्य गुरुदास भाटकर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं. जॉईंट सेक्रेटरी अजय शिंदे यांना माझी विनंती राहणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आज या ठिकाणी एक ज्येष्ठ कबड्डी संघटक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आदरणीय चंदन पाटेकर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सन्माननीय सदस्य अजय शिंदे यांना मी विनंती करतो की चंदन पाटेकर साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं. मी कार्याध्यक्ष सुधाकरजी घाग यांना माझी विनंती राहणार आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने या कबड्डी स्पर्धेवर ज्यांची पंचप्रमुख म्हणून ज्यांची नियुक्ती केलेली आहे ते आदरणीय सूर्यकांत देसाई आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं. पंचप्रमुख सूर्यकांत देसाई राज्य कबड्डी संघटनेने नियुक्त केलेले. मुंबई उपनगर जिल्ह्याचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं असे माझे संघनायक मुंबई उपनगर कबड्डी संघातून जे खेळत होते असे एक अष्टपैलू खेळाडू, टागोरनगर मित्रमंडळाचे खेळाडू
गिरीश पवार आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत। आणि मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह रमेश हरियान सर यांना माझी विनंती राहणार आहे, सन्माननीय गिरीश पवार यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं। सरकार्यवाह रमेश हरियान सर आणि त्याचबरोबर राष्ट्रीय खेळाडू गिरीश पवार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह रमेश हरियान सर। महाराष्ट्र पोलीस डिप्टी शांततेत राहा, प्लीज शांतता राखून संयम राहा। मैदानामध्ये ज्यांची आवश्यकता आहे तेच थांबतील। अजित शिंदे इथे भेटले। क्रीडा रसिकांनो, मुंबई महापौर चषक 2018 मध्ये मुंबई उपनगर जिल्ह्याने आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये महिला विभागाचे जे 2 संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेले आहेत, त्या दोन्ही संघांचं कौतुक जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात करूया। महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी बांद्रे आणि शिवशक्ती मुंबई शहर आणि महात्मा गांधी या दोन्ही संघांचं अभिनंदन। आणि हे अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेले आहेत, काही वेळातच अंतिम फेरीला आपण सुरुवात करणार आहोत। अभिनंदन महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी, अभिनंदन शिवशक्ती मुंबई शहर।
गणेश डेकोरेटर्स अर्थात श्यामबाई, गणेश डेकोरेटर्सचे श्यामबाई आपण स्टेजवर यायचं. मित्रांनो, ज्याने अतिशय एक देखणं व्यासपीठ, सुसज्ज प्रेक्षक गॅलरी आणि आकर्षक आपण जे फ्लड लाईट्स जे आपण पाहतोय त्याची ज्यांनी निर्मिती केली असे एक ज्येष्ठ उद्योजक आदरणीय श्यामबाई अर्थात श्री गणेश डेकोरेटर्स यांना मी विनंती करतोय, कृपया आपण स्टेजवर यावं. मुंबई उपनगर कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह रमेशजी हरियान सर, मी आपणास विनंती करणार या स्पर्धेच्या निमित्ताने फोटोग्राफर लवकर ये. ये मी रमेश हरियान सर यांना विनंती करतोय, उपनगर कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह, ज्याने एक उत्कृष्ट व्यासपीठ आणि गॅलरी ज्याची निर्मिती केली असे ज्येष्ठ उद्योजक आदरणीय श्यामबाई यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय मुंबई उपनगर जिल्ह्याच्या वतीने. धन्यवाद. वर्तमानपत्रातील सर्व आघाडीच्या दैनिकांना फोटो पाठवण्याचं काम ज्यांनी प्रामाणिकपणे केलं, फेसबुकच्या मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या फेसबुक पेजसाठी जे लाईक केलं जाते त्याचे अपडेट्स आपल्याला मिळत आहेत, ते एक उत्कृष्ट फोटोग्राफर विक्रांतजी राणे यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत. फोटोग्राफरचा सन्मान हे क्वचित पाहायला मिळतं, पण असोसिएशनने त्याची दखल घेतलेली आहे. आणि अमित चिवलकर आपणास मी धन्यवाद देईन, फोटोग्राफरचा देखील सन्मान या ठिकाणी आम्ही करतो. मी कार्याध्यक्ष सुधाकरजी घाग यांना माझी विनंती राहणार आहे, सगळ्या सत्काराच्या वेळी तो सत्कार आम्ही नेहमी विसरतो, पण फोटोग्राफर जे आम्ही आज या स्पर्धेच्या 4थ्या दिवशी आम्ही नोंद घेतलेली आहे, विक्रांतजी राणे यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि फोटो काढतायत दत्तरामराव, बघा प्रयत्न करा. मान्यवर पाहुणे येण्याची वेळ झाली. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जे क्रीडा रसिक उभे आहेत, जर थोडंसं आपण गॅलरीमध्ये, आपण समोरचं क्रीडांगण क्रमांक जे 2 आहे ते संपूर्ण गॅलरी